आज 29 एप्रिल कुमारिका आणि धर्मपंडिता सिएनाची संत कॅथरीन हिची स्मृती ख्रिस्तसभा साजरी करत आहे. संत कॅथरीन केवळ 33 वर्षाच्या आयुष्याचा उपभोग घेऊ शकल्या, परंतु ह्या लहान वयामध्ये त्यांनी अनमोल अशी कामगिरी बजावलेली आहे. 14व्या शतकामध्ये ख्रिस्तसभेमध्ये एक विचित्र असं वातावरण निर्माण झालेलं की इटली, फ्रान्स, जर्मनी ह्या परिसरामध्ये अंधाधुंदीचं वातावरण निर्माण झालेलं. त्यामुळे पोप महोदयांना व्हॅटिकन सिटी सोडून फ्रान्समधील ॲव्हिग्नॉन ह्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागलेला आणि पोप महोदयांनी व्हॅटिकन सिटीमध्ये परतावं ह्यासाठी सिएनाची संत कॅथरीन हिने पोप महोदयांशी आणि त्यावेळच्या सर्व राज्यकर्त्यांशी पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराला यश आलं. 1377 साली पोप ग्रेगरी 11वे ॲव्हिग्नॉनमधून पुन्हा एकदा रोम येथील व्हॅटिकन सिटीमध्ये परतले. त्यांचेच उत्तराधिकारी अर्बन 6वे ह्यांनी सिएनाची संत कॅथरीन हिला 6 वर्षे रोम शहरामध्ये राहण्याची विनंती केली. अतिशय धार्मिक असं जीवन, अध्यात्माचा कळस गाठलेला आणि म्हणूनच केवळ वयाच्या 28व्या वर्षी तिच्या अंगावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या 5 पवित्र जखमा उमटल्या. त्याला स्टिग्माटा असं म्हणतात. अशा प्रकारचा स्टिग्माटा असिसीचे संत फ्रान्सिस आणि संत पाद्रे पियो ह्यांच्या अंगावर देखील उमटलेल्या होत्या. म्हणूनच संत कॅथरीन हिला डॉक्टर ऑफ द चर्च म्हणजे धर्मपंडिता अशा शब्दामध्ये गौरविण्यात आलेला आहे. त्यांनी म्हटलेलं एक प्रभावी असं वाक्य आहे की पक्षाला तुम्ही दोरीने बांधा किंवा दोरखंडाने बांधा, पक्षी बंधनातच आहे. अगदी त्याप्रमाणे पाप हे लहान असो की मोठं असो, माणूस बंधनातच आहे. ते बंधन ज्यावेळेला गळू पडेल त्यावेळेला माणूस खऱ्या अर्थाने मुक्तीचा अनुभव घेईल. ह्या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणि निकोदेमस ह्यांच्यामधील संवादावरती आपण चिंतन करत आहोत. काल आपण त्या संवादाचा एक पैलू उलगडून पाहिला आणि तो पैलू म्हणजे शारीरिक पातळीवरती जीवन जगायचं की आध्यात्मिक पातळीवरती जीवन जगायचं ह्याचा निर्णय माणसाने कधीतरी घ्यायचा असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे पवित्र आत्म्याठायी नवजीवन. प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठी एक प्रतीक वापरतो, वाऱ्याचं. येशू म्हणत आहे, वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. ह्याचा अर्थ इतकाच आहे की पवित्र आत्मा अदृश्य स्वरूपामध्ये माणसाच्या जीवनामध्ये कार्यरत असतो. आपल्या पवित्र मिस्साबलीमध्ये त्यासाठी दवबिंदूचं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे की तुझा पवित्र आत्मा दव वर्षावासारखा त्यांच्यावर पाठव. म्हणजे दवबिंदू दिसत नाहीत, परंतु त्यामुळे निर्माण होणारी हिरवळ आणि हवेत पसरणारा गारवा माणसाला जाणवत असतो. वारा माणसाला दिसत नाही, पण वाऱ्याची झुळूक माणसाला स्पर्शून गेली म्हणजे माणसाला ताजं तवानं वाटत असतं. सुखद असा गारवा माणसाला जाणवत असतो. पवित्र आत्म्याठायी नवजीवन असंच असतं की त्याचा फारसा मोठा गाजावाजा होत नाही, परंतु लहान सहान गोष्टींमध्ये तो पवित्र आत्मा आपलं कार्य सुरू ठेवत असतो. तशा प्रकारचं चित्र आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे की पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगणारी जी मंडळी आहे ते एक दिलाचे एक जीवाचे होते. जे काही त्यांचं होतं ते सगळं विकून त्यांनी प्रेषितांच्या पायापाशी ठेवलेलं होतं. त्यासाठी एक उदाहरण देण्यात आलेलं आहे, बर्नबा ह्या प्रेषिताचं. कुप्र बेटात जन्मलेला हा बर्नबा, त्याची शेत जमीन होती ती त्याने विकली आणि तिचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले. पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगायचं
म्हणजे ह्या जगातील सगळ्या प्रकारच्या आसक्तीचा त्याग करायचा आणि आपलं संपूर्ण लक्ष परमेश्वराच्या योजनेकडे लावायचं. त्या पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगण्यासाठी पुनरुत्थित ख्रिस्ताकडे विशेष प्रार्थना करूया आणि सिएनाची संत कॅथरीन हिच्याप्रमाणे आपलं अवघं आयुष्य उदात्त अशा हेतूंसाठी आपल्याला वेचता यावं म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करूया.